सह्याद्रीवरती जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते आता प्रश्न या ठिकाणी बघायचे. पहिला प्रश्न येतो, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? मग आपल्याला माहिती आहे सह्याद्रीची लांबी येते 440 किलोमीटर. टोटल भारताची लांबी विचारली असते ते 1600 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातली लांबी येते 440 किलोमीटर. सह्याद्री डोंगररांगा 6 राज्यात पसरलेला आहे. यापैकी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आपण दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात आहे, दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, तिसरा क्रमांक लागेल गोवा, नंतर कर्नाटक, नंतर केरळ आणि नंतर तामिळनाडू. टोटल 1600 पैकी 440 किलोमीटर महाराष्ट्रातली येते. महाराष्ट्रामधली लांबी जी आहे ती नवापूर तालुक्यापासून सुरुवात झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते तिल्लारी नदीपर्यंत, कोल्हापूर जिल्ह्यातली इथपर्यंत महाराष्ट्रातली ही लांबी येत असते. पुढचा प्रश्न आहे, अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अस्तंबा शिखर येतं असतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये. अस्तंबा शिखर हे तोरणमाळ डोंगररांगेमध्ये आहे. तोरणमाळ डोंगररांगा म्हणजे सातपुडा डोंगररांगा. ठीक आहे. तालुका येत असतो अक्राणी आणि याची उंची येत असते 1325 मीटर. हे सह्याद्री बाहेरचं सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. सातपुडा पर्वतातलं सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. ठीक आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं सुद्धा सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस टिंबटिंब पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस टिंबटिंब टेकडे आहेत. महाराष्ट्राच्या एकदम उत्तर सीमेवरती, मग आता या ठिकाणी डोळ्यासमोर राज्याचा नकाशा आणायचा. इथं सातपुडा डोंगररांगा अशा, ठीक आहे. इकडं सह्याद्रीच्या डोंगररांगा अशा, या उपरांगा आहे सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा. तर उत्तर सीमेवर या ठिकाणी सातपुडा डोंगररांगा आहे. ठीक आहे. या सातपुडा डोंगररांगेलाच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ म्हणतात आणि पुढं अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडच्या टेकड्या म्हणतात. या हिशोबानं तोरणमाळ आणि गाविलगड किंवा सातपुडा आणि गाविलगड हे याचं उत्तर येते. मालवण, वेंगुर्ला, गोव्याकडे जाण्यासाठी टिंबटिंब हा घाट अत्यंत उपयुक्त आहे. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला याचं उत्तर काय येते. त्याचं तर काय या ठिकाणी आहे फोंडा आणि आंबोली आहे. थळघाट, कसारा घाट, बोरघाट जो वरच्या भागात येत असतो. आंबेनळी घाट जो येतो महाबळेश्वर ते महाडच्या दरम्यान आहे. आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरीच्या दरम्यान येत असतो. तर त्यामुळं या ठिकाणी खालच्या भागामध्ये जो घाट येतो फोंडा आणि आंबोली घाट येत असतो बघा. ठीक आहे. मालवण, वेंगुर्ला, गोव्याकडे जाण्यासाठी हे घाटच कारणीभूत आहे आणि याचं उत्तर येते 1 नंबर. म्हणून महाराष्ट्राचा नकाशा जर बघितला तर या ठिकाणी असा भाग येतो. या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे सह्याद्री आहे, इथं कोल्हापूर जिल्हा येतो, गोवा या खालच्या बाजूला आहे. या डायरेक्शनना किंवा या डायरेक्शनना येणारे भागच या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता आहे? आता जलविभाजक म्हणजे पाण्याचं विभाजन करणारा प्रदेश. मग महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक येतो सह्याद्री पर्वतरांगा. कारण महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस पडतो सह्याद्री डोंगररांगेमध्ये. ठीक आहे. जवळपास 300 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडत असतो बघा. आणि मग त्यामुळे या ठिकाणून बऱ्याच नद्या उगम पावतात. एकतर पूर्व दिशेने किंवा पश्चिम दिशेने वाहत असतात. कोकणातल्या सर्व नद्या सह्याद्रीतच उगम पावतात. उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वतरांगांचा कोणता क्रम बरोबर आहे? मग उत्तरेकडे जाताना दक्षिणेकडे जाताना सातपुडा पर्वत एकदम उत्तरेकडे लागेल बघा. सातपुडा 3 पर्याय येते म्हणजे एक पर्याय कटलेला आहे बघा. सातपुडाच्या खाली लागेल सातमाळा. ठीक आहे. ती इथं हरिश्चंद्र आहे त्यामुळे हा पर्याय कटला. ठीक आहे. सातमाळा इथं आहे परंतु हा पर्याय कटलेलाच आहे. ठीक आहे. मग सातमाळा नंतर लागेल हरिश्चंद्राचे डोंगररांगा, शंभू महादेवाच्या नाही, म्हणजे हा पर्याय बरोबर येतो मग. ठीक आहे. सातपुडा खाली सातमाळा अजिंठा, खाली हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्या खाली शंभू महादेवाच्या डोंगररांगा. कोल्हापूर ते कुडाळ यांच्यामध्ये हनुमंते घाट आहेत. जे काही 12 घाट तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढेच घाट लक्षात ठेवायचे. यातला हा एक घाट या ठिकाणी नमूद केलेला आहे आपण. ठीक आहे. आंबेनळी घाट जो आहे तो महाबळेश्वर ते महाडच्या दरम्यान आहे. आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी ते बेळगावच्या दरम्यान आहे. आंबा घाट जो आहे तो कोल्हापूर ते रत्नागिरीच्या दरम्यान येतो. महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम आहे. एकदम दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पहिल्या दक्षिणेकडचा शोधा. बोर एकदम उत्तरेकडे त्यामुळे हा पर्याय कटतोय. कुंभारली आहे पण याच्यापेक्षा दक्षिणेकडे फोंडा आहे. आंबा घाट दक्षिणेकडे येतो पण आता फोंडाच्या वरचा आहे म्हणजे फोंड्याना सुरुवात होईल म्हणजे हे उत्तर येतं याचं एकदम दक्षिणेकडचं. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील हे सर्वात उंच शिखर आहे. सातपुडा पर्वत रांगेतले शिखर म्हणता येते. मग आता आपण बघितलेले अस्तंबा पर्वत.
आपलं अस्तंबा शिखर 1325 मीटर उंचीचं आहे. अक्राणी तालुक्यामध्ये येत असतं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं. मग आता बाकीचे तुम्हाला माहिती आहे 1667 आपलं 1646 मीटर उंचीचं आहे, नगर जिल्ह्यामध्ये येत असतं. महाबळेश्वर 1438 मीटर आहे, सातारा जिल्ह्यामध्ये येत असतं. ठीक आहे. आणि साल्हेर जे 1567 मीटर उंचीचं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये येत असतं. ते हे नंदुरबार जिल्ह्यात येत असतं. खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम सांगितलेला आहे. एकदम पहिला लागेल मग कळसुबाई 1 नंबरला, 2 नंबरला लागेल साल्हेर, ठीक आहे, 3 नंबरला लागेल महाबळेश्वर आणि 4 नंबरला लागेल सप्तशृंगी. म्हणजे ड अ क ब हे त्याचं उत्तर येईल. खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी नद्या दरम्यान जलविभाजक म्हणून काम करते? मग आता या ठिकाणी महाराष्ट्राचा डोळ्यासमोर नकाशा ठेवा. या ठिकाणी लक्षात येईल सह्याद्रीचे डोंगररांग आहे, इथं सातपुडा डोंगररांग आहे, सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट महादेवाच्या डोंगररांगा. इथून वाहत असते तापी नदी, इथं वाहत असते गोदावरी नदी, इथून वाहत असते भीमा नदी आणि इथून वाहत असते कृष्णा नदी. ठीक आहे. मग आता कोणत्या रांगा तापी आणि गोदावरी यांच्या दरम्यान आहेत? आता हे बघा, इथं तापी आणि गोदावरी यांच्या दरम्यान सातमाळा अजिंठा आहे. मग आता सातमाळा अजिंठाचा हा पर्याय येतो असतो. त्याच्यानंतर सातपुडा 2 भागात टिंबटिंबमुळे विभागला गेलेला आहे. सातपुडा पर्वतरांगा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ते सातपुडा डोंगररांगा जे आहेत इथं मध्ये गॅप आहेत. इथं जळगावकडून इथं बुर्रामपूरला जाणारा मार्ग आहे, म्हणून बुर्रामपूर फट म्हणायचं आपण त्याला. खाली महाराष्ट्रातील महत्वाच्या शिखरांची यादी दिली आहे. खालीलपैकी कोणता चढता क्रम आहे? चढता क्रम म्हणजे काय? सर्वाधिक उंचीचं कोणतं येतं? तर सर्वाधिक उंचीचं येत असतं कळसुबाई. इथं कळसुबाई आहे, इथं कळसुबाई आहे, इथं नाही आहे, इथं पण नाही आहे. म्हणजे या 2 पर्यायामध्ये उत्तर आहे. कळसुबाईच्या अगोदर कुठलं उंचीचं येतं? त्र्यंबकेश्वर नाही, हे पण पर्याय येणार नाही. हे साल्हेर येतं, त्याच्यापेक्षा कमी उंचीचं सप्तशृंगी, त्याच्यापेक्षा कमी उंचीचं त्र्यंबकेश्वर. म्हणजे उत्तर येते 2 नंबर. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मग आता तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण येत असतं नंदुरबार जिल्ह्यात, अक्राणी तालुक्यामध्ये. हे येत असतं सातपुडा पर्वतरांगेमध्ये. ठीक आहे. नंतर जिल्हा म्हटलं तर इथं नंदुरबार आहे. पुढच्या वेळेस तालुका विचारला तर अक्राणी, पुढच्या वेळेस डोंगर विचारला सातपुडा आहे. तर या सगळ्या अँगलनं बघत चालायचं. खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीप्रमाणे चढता क्रम सांगते. म्हणजे जास्त उंचीचं शेवटी येणार, हे शेवटी येणार आहे अ इथं नाहीये, इथं 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 आहे. ठीक आहे. अपेक्षा कमी उंचीचा हरिश्चंद्रगड आहे, ब येला अगोदर, अच्या अगोदर ब इथं आहे, ब इथं आहे, इथं नाही. म्हणजे हा पर्याय कटला बघा. आता कुंभारले आणि फोंडा घाट यांच्या दरम्यान आता कोणतं उंच आणि कमी कमी उंचीचं आहे? यांची उंची तर आपण सांगितलेलं नाही, पण तरी पण या ठिकाणी काही काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला काय क्लिअर केलेलं आहे की आपले जे सह्याद्री डोंगररांगा आहे याची उत्तर भागात रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे रुंदी कमी व्हायला लागते. त्यामुळे उत्तर भागातली उंची जास्त आहे, दक्षिणेकडे उंची कमी व्हायला लागते. म्हणून उत्तर भागामध्ये सह्याद्रीची उंची येते 1300 मीटर, तर दक्षिण भागातली उंची येत असते 1200 मीटर. मग यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कळसुबाई या ठिकाणी येणार 1 नंबर, त्याच्याच खाली येणार हरिश्चंद्रगड. ठीक आहे. याच्या खाली येणार आहे बघा कुंभारली घाट. कुंभारली घाट कराड ते चिपळूणच्या दरम्यान आहे. ठीक आहे. आणि फोंडा घाट जो आहे ते कोल्हापूर ते पणजीच्या दरम्यान, म्हणजे या ठिकाणी येणार आहे. म्हणजे हे जास्त उंचीचं आहे, हे कमी उंचीचं आहे, हे त्याच्यापेक्षा कमी, आणि ही सर्वात कमी उंचीचं येईल बघा. म्हणजे याच्या सर्वात कमी उंचीचं येईल यांच्यामध्ये फोंडा घाटाचा. फोंडा घाट सर्वात कमी उंचीचा आहे. ड न सुरुवात पाहिजेत, मग ड न सुरुवात हा पर्याय. याचा अर्थ उत्तर हे येतं. ड पेक्षा उंच येईल कुंभारली घाटाचा पट्टा, त्याच्यापेक्षा उंच हरिश्चंद्र आहे, त्याच्यापेक्षा उंच कळसुबाई. ठीक आहे. त्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. अस्तंबा शिखर संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर अस्तंबा शिखरा संदर्भामध्ये योग्य पर्याय तो नंदुरबार तोरणमाळ. कारण नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ डोंगररांगेमध्ये येतात. हे तोरणमाळ डोंगररांगा म्हणजे सातपुडा पर्वतरांगा. पुणे रायगड 1, सातारा रत्नागिरी 2, कोल्हापूर रत्नागिरी 3, कोल्हापूर सिंधुदुर्ग 4. तर या 4 जिल्ह्यांना अनुक्रमे टिंबटिंब घाटांनी जोडलेले आहेत. मग आता या ठिकाणी आपण जर बघितलं
पुणे रायगड पहिलं विचार करा. पुणे रायगड दरम्यान पहिला पर्याय कुठला आहे? बोर घाट येतो का? पुणे रायगड दरम्यान येणार. येस, पुणे ते मुंबईला जाताना रायगड मधूनच जाणार आहे, त्यामुळे हा पण येऊ शकतो. हा तर येणारच नाहीये, हा येऊ शकतो, हा पण येणारच नाहीये. म्हणजे या दोन पर्यायामध्ये उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे सातारा ते रत्नागिरी. सातारा ते रत्नागिरी आंबा आहे का? नाही, कोल्हापूर ते रत्नागिरी कुंभारली येतोय, म्हणजे हे उत्तर येतं याचं. म्हणजे बाकीची बरोबरच असणार आहे. कोल्हापूर रत्नागिरी आंबा, कोल्हापूर सिंधुदुर्ग फोंडा. खालीलपैकी कोणत्या पर्यायात महाराष्ट्रातील पर्वत शिखरे त्यांच्या उंचीच्या योग्य उतरत्या क्रमाने लावलेली आहेत? मग उतरत्या क्रमाने लावलेली कुठली आहे? हे बघा, सर्वात उंचीचं कुठल्या अगोदर बघायचं. तोरणा जर बघितलं 1404 आहे, साल्हेर बघितलं तर 1567 आहे. इथं साल्हेर आहे, म्हणजेच पहिला पर्याय कटलेला आहे. साल्हेरपेक्षा कमी उंचीचं कुठलं आहे? हरिश्चंद्रगड आहे की या ठिकाणी हे बघा, हे 1424 मीटर आहे, हे 1404 मीटर आहे आणि हे 1416 मीटर आहे. तर ह्या हिशोबाने बघा, साल्हेर नंतर हरिश्चंद्रगड नंतर सप्तशृंगीमध्ये यायला पाहिजेत, म्हणजे 4 नंबरचं उत्तर बरोबर येत आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पुढील शिखरांना त्यांच्या उंचीच्या वाढत्या क्रमाने लावायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, वाढत्या क्रमानुसार या ठिकाणी जर बघितलं आपण, त्र्यंबकेश्वर आहे, हरिश्चंद्रगड आहे, राजगड आहे, हरिश्चंद्रगड आहे. हरिश्चंद्रगड येतं 1424 मीटर. ठीक आहे, राजगड 1376 आहे. त्यामुळे हरिश्चंद्रगडना सुरुवात होणारे दोन पर्याय कटलेत बघा आपले. मग आता याच्यापेक्षा कमी ही 1404 आहेत आणि इथं हे 1404 आहे. याच्या अगोदर त्र्यंबकेश्वर आहेत, त्र्यंबकेश्वर 1304 आहेत. याच्या अगोदर इथं राजगड आहे 1376 आहेत, त्र्यंबकेश्वर 1304 आहेत. म्हणजे उत्तर येतं 3 नंबर. चढत्या क्रमाने बरोबर येतो हा पर्याय बरोबर येणार नाही. खालील ठिकाणाचा त्यांच्या उंचीप्रमाणे उतारता क्रम लिहा सांगितलेला आहे. उंचीनुसार उतारत्या क्रमामध्ये क न सुरुवात पाहिजे आपली. क न सुरुवात 3 पर्याय येते, हा पर्याय कटला. मग क नंतर यायला पाहिजे ड, क नंतर इथं ब, क नंतर इथं अय, क नंतर इथं ड, म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे. ड नंतर येणारे बघा यांच्यामध्ये अ येतोय, अ नंतर येणारे ब कुंभारल्या, त्याच्यानंतर येणारे ई. सह्याद्रीतील शिखर दिलेली आहेत, त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतारत्या क्रमाने सांगितलं. म्हणजे जास्त उंचीवाले पहिल्या नंबरला घ्या. मग जास्त उंचीवाले कळसुबाईचे 4 पर्यायात कळसुबाई आहे. कळसुबाई नंतर महाबळेश्वर आहे, म्हणजे हे 2 पर्याय कटलेत बघा. महाबळेश्वर नंतर या ठिकाणी तारामती येत असताना तारामती भीमाशंकर येत असतो, तर हे 3रा पर्याय बरोबर येईल. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरे कोणती आहे? तर सर्वात उंच शिखर येतं कळसुबाई. 2 नंबरला साल्हेर आहे, 3 नंबरला महाबळेश्वर आहे. नंतर मग 4 नंबरला अस्तंबा टाकावं लागेल आपल्याला. ठीक आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम दिशेस पसरलेल्या पर्वतरांगाचा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे खालीलपैकी कोणत्या क्रमाने आहे? एकदम दक्षिणेकडे येतात शंभू महादेवाच्या डोंगररांगा, त्याच्या उत्तरेला येणार हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्या उत्तरेला येणार सातमाळा अजिंठा, त्याच्या उत्तरेला येणार तोरणमाळा. म्हणजे अ क ब ड, अ क ब ड हा पर्याय राहणार. योग्य जोड्या लावा. जिल्हा आणि डोंगर दिलेले आहेत. मग आता औरंगाबाद जिल्ह्यात मध्ये कोणता डोंगर आहे? तर वेरूळ. वेरूळच्या डोंगररांगा कारण वेरूळ गावाजवळ त्या पसरलेल्या आहेत. नांदेडमध्ये हा तालुक्याचे मुदखेड, गडचिरोली, सुरजागड, धुळे, गाळणा डोंगररांगा. म्हणजे 2 3 4 1 हे 2 3 4 1. घाट आणि मार्ग जोडाला सांगितलेले आहे. फोंडा घाट कुठे? कोल्हापूर ते पणजी, बरोबर. 4 ना सुरुवात बघा, 2च पर्याय, 2 पर्याय कटलेत. त्याच्यानंतर दिवा घाट पुणे बारामती, 4 नंतर 2 यायला पाहिजे, 4 नंतर 2 या ठिकाणी, म्हणजे हे उत्तर क्लिअर आहे. त्याच्यानंतर आंबा घाट म्हटलं तर कोल्हापूर ते रत्नागिरी आहे. खंबाटकी घाट म्हटलं की पुणे ते सातारा बरोबर येते. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतारता क्रम कोणता आहे? अचूक उतारता क्रम म्हटलं तर कळसुबाई, साल्हेर वाला कटला. कळसुबाई नंतर साल्हेर आहे, इथं महाबळेश्वर हे दोन्ही पर्याय कटले, म्हणजे उत्तर येते 1 नंबर. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत येते? तर कुठल्या पर्वतरांगेत येत? मग सातपुडा, नंदुरबार जिल्हा. ठीक आहे, अक्राणी तालुका, आणि याची उंची येते 1325 मीटर. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर कोणत्या नावाने ओळखला जातो?
वाडी रत्नागिरी, करवीर, पन्हाळा, केदारेश्वरची टेकडी, हे बघा हे स्वतंत्र टेकड्या आहेत. ह्या करवीर हे कोल्हापूरचं जुनं नाव आहे. पन्हाळा हे तिथला थंड हवेचे ठिकाण आहे, गड आहे. ठीक आहे. तर वाडी रत्नागिरी हे ज्योतिबा डोंगररांगेचं दुसरं नाव आहे बघा, म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या पश्चिमेस दक्षिण उत्तर दिशेनं कोणता पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे आणि दक्षिण उत्तर दिशेनं पसरलेल्या आहेत फक्त सह्याद्री. बाकीची या तिन्ही पण डोंगररांगा पूर्व पश्चिम दिशेनं पसरलेल्या आहेत. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? दुसऱ्या क्रमांकाचं म्हणता येते. दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर येतं साल्हेर, 1567 मीटर आहे. दरेकासा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर दरेकासा डोंगररांगा येतात गोंदिया जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्राचा ईशान्येकडचा नैसर्गिक प्रदेश आहे. या डोंगररांगेच्या पूर्वेला छत्तीसगड आणि पश्चिमेला महाराष्ट्र राज्य येत असतो. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना थळ घाट पहिला लागेल बघा. आंबोली घाटावाला पर्याय काढला. थळ नंतर कुंभारली घाट दिला, इथं कुंभारली दिला, इथं आंबा दिला. ठीक आहे. आंबा घाट हा कोल्हापूर रत्नागिरीच्या दरम्यान आहे, त्यामुळे कुंभारली येणारी हा येणार नाही. कुंभारली नंतर इथं आंबा दिला, इथं आंबोली दिला, आंबोली शेवटी येणार आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर येतो. मग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर येते सातपुडा पर्वतरांग, नंदुरबार आणि जळगाव, त्याच्यानंतर पूर्वेला अमरावती जिल्ह्यातून जात असते. भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भामरागड डोंगररांगा येतात गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीमध्ये 3 डोंगररांगा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण बघितलेल्या आहे अगोदरच. चिरोली, याच्या खाली लागत असतात सुरजागड, त्याच्या खाली लागत असतात भामरागड. ठीक आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ डोंगररांगा आहे, सातपुडा पर्वतरांगा म्हणू शकता. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठ्याच्या पण डोंगररांगा येतात, वेरूळच्या पण डोंगररांगा आहे, चौक्याच्या पण डोंगररांगा आहे आणि साताऱ्याच्या पण डोंगररांगा आहे. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांदोरागडच्या डोंगररांगा आहे आणि चिमूरच्या डोंगररांगा आहे. तर ह्या लक्षात घेतल्या पाहिजे आपण. जोड्या लावा. ठीक आहे. थंड हवेचे ठिकाण आहे आणि जिल्हे दिलेले आहेत बघा. सातारा जिल्ह्यातलं थंड हवेचे ठिकाण कुठलं आहे? महाबळेश्वर आहे. रायगड जिल्ह्यातलं कुठलं आहे? माथेरान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली आहे आणि अमरावती जिल्ह्यातलं चिखलदरा आहे. 4 1 2 3 4 1 2 3 हे उत्तर येत आहे. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा आहे. थळघाट मुंबई ते नाशिकच्या दरम्यान आहे, बोरघाट मुंबई पुण्याच्या दरम्यान आहे, माळशेज घाट कल्याण ते नगर दरम्यान आहे, पुढं आंबोली घाट विंगुर्ला सावंतवाडी निपाणीच्या दरम्यान लागत असतो. म्हणजे उत्तर आहे 4 3 2 1. 1 नंबरचं उत्तर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर घाट आणि तुमचे ते ठिकाणं दिलेली आहेत. माळशेज घाट ठाणे ते नगर दरम्यान येतो बघा. आंबोली घाट येईल बेळगाव ते सावंतवाडी. हनुमंते कोल्हापूर ते कुडाळ आणि खंबाटकी पुणे सातारा. म्हणजे उत्तर येतं 3 2 1 3 2 1 4. परत जोड्या लावाय. फोंडा घाट, आता फोंडा घाट या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, कोल्हापूर पणजी. खंबाटकी पुणे सातारा. आंबोली लागत असतो बेळगाव ते सावंतवाडी आणि माळशेज घाट हे ठाणे ते नगर. या हिशोबानं 2 3 1 2 3 1 4. परत शिखर आणि त्यांची उंची दाखवा सांगितलेली बघा. राजगडची उंची ती 1376 हा येतो बघा. ठीक आहे. शिंगीची उंची 1293 आहे. ठीक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये. त्र्यंबकेश्वरची उंची येत असते 1304 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तोरणा पुणे जिल्ह्यामध्ये येतं 1404. 1 2 3 4. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ कुठल्या जिल्ह्यात येते? मग नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये येत असतं. परत आंबेनळी महाबळेश्वर ते महाडच्या दरम्यान. महाबळेश्वर ते महाड कुठे आहे? हे इथे. हनुमंते कोल्हापूर ते कुडाळ हे इथे. माळशेज नगर ते मुंबई कल्याण ठाणे हे इथे. खंबाटकी पुणे सातारा हे इथे. म्हणजे उत्तर कसं लागेल? 4 3 1
2 1 नंबरचं उत्तर लागतं. परत जोड्या लावाय. डोंगररांगा आणि जिल्हे टाकलेले आहेत बघा. चिकोडी डोंगररांगा येतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, मंडोशी डोंगररांगा येतात सातारा जिल्ह्यामध्ये, तोरणमाळ येतात नंदुरबार जिल्ह्यामध्ये, हस्ती डोंगररांगा येतात जळगाव जिल्ह्यामध्ये. म्हणजे उत्तर येतं 4 3 1 2 हे उत्तर येईल. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात? परभणी आणि नांदेड जिल्ह्यात निर्मळ डोंगररांगा म्हणतात, या निर्मळ डोंगररांगा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणतं थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांग येते? सातपुडा पर्वतरांगेमध्ये 3 थंड हवेचे ठिकाण येतात बघा. कुठले कुठले? नंदुरबार जिल्ह्यात येतं तोरणमाळ, त्याच्या पुढे पूर्वेकडे जळगाव जिल्ह्यात येत असतं पाल, त्याच्या पूर्वेकडे चिखलदरा येईल अमरावती जिल्ह्यामध्ये. यापैकी आता पर्याय जो असेल तो पर्याय त्याचं उत्तर आहे आपलं चिखलदरा. परत जोड्या लावा. आता हे अक्षवृत्त दाखवलेले आहेत बघा. मग आता या अक्षवृत्तानुसार आपण काही काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे अक्षवृत्त क्रमांक वाढत जाणार आहे. मग यामध्ये एकदम उत्तरेकडे किंवा एकदम दक्षिणेकडे कुठलं कुठलं आहे ते बघा. एकदम उत्तरेकडे आता अगोदर हे लक्षात घ्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यात येते. हे लागेल बघा सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतगड, नळदुर्ग लागतो धाराशिव जिल्ह्यामध्ये, दौलताबाद लागतो छत्रपती संभाजीनगर मध्ये, प्रतापगड येतो सातारा जिल्ह्यामध्ये. आता एकदम उत्तरेकडे कुठला जिल्हा येईल मग यांच्यापैकी? दौलताबाद. दौलताबादचा काय येईल मग यांच्यामध्ये? हेच येईल. ब च 2 कुठं कुठे बघा, ब च 2 एका ठिकाणी, याचा अर्थ उत्तर हे. म्हणजे या ठिकाणी 1चं जर बघितलं तर हे 3 लागेल, 2चं हे लागेल, 3चं जर बघितलं तर हे 4 लागेल आणि 5चं जर बघितलं तर ते 1 नंबरचं लागेल. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? मग पश्चिम घाट किंवा सह्याद्री. ठीक आहे, याचं वैशिष्ट्य अगोदर सांगितलेले. सर्वाधिक जैवविविधता असलेला प्रदेश पण हा जगातला एक प्रमुख. नंबर 2, जगामध्ये प्राचीन जैवविविधता असलेले 8 प्रदेश त्यापैकी हा एक प्रमुख आहे. नंबर 3, युनेस्कोच्या वारसा हक्काच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला प्रदेश हा. नंबर 4, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा आहे. नंबर 5, महाराष्ट्राचा जलविभाजक आहे. नंबर 6, प्रमुख नद्यांचं उगमस्थान असलेला प्रदेश आहे. नंबर 7, महत्वाचे खनिजाचा साठा असलेला पट्टा आहे. ठीक आहे, तर असे महत्वाचे वैशिष्ट्य या डोंगररांगेचे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. अस्तंबा शिखरे महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत? मग सातपुडा पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यामध्ये 1325 मीटर उंचीचे येते. रायरेश्वर शिखराची उंची 1373 मीटर आहे. ते येत असतं पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये 1373 या ठिकाणी. महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे. हे बघा, सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर अस्तंबाचे 1325 मीटर उंचीचे नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यात येत असतं. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर, म्हणजे आजचा अहिल्यानगर. ठीक आहे, तालुका विचारलं तर अकोले. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येत आहे? तर नंदुरबार जिल्ह्यात येत असतं. आता प्रश्न रिपीट व्हायला लागलेत बघा. रस्ते आणि त्यांच्या जोड्या दाखवलेल्या आहेत बघा. घाट, आता फोंडा घाट कुठे? कोल्हापूर पणजी दरम्यान आहे. माळशेज घाट जो आहे तो ठाणे ते नगरच्या दरम्यान आहे. हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळच्या दरम्यान आहे. आणि थळ घाट हा मुंबई नाशिकच्या दरम्यान आहे. म्हणजे 4 3 2 1 4 3 2 1. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. कारण खास करून उत्तर कोकणामध्ये वक्राकार झालेली, खास करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये वक्राकार झालेली. तर त्याचं कारण काय ते लक्षात घ्या. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. ठीक आहे, बर. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे 2 महत्वाचे वाटत आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खनन कार्यामुळे ती वक्राकार झालेली आहे. तळाच्या खनन कार्यामुळे तर येणार नाहीत, त्यामुळे हे पर्याय पहिला काढला. सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. ठीक आहे, आता झीज झालेली हे मान्य करावंच लागेल आपल्याला. इथं पण खनन कार्य म्हणजे झीज झालेली थोडक्यात, त्यामुळे आता ह्या पहिला पर्याय आता कटलेलाच आहे.
आणि झीज होऊन वक्राकार झाली, पण मग झीज कुठल्या भागात झाली तर शिवशिवरती भागामध्ये झीज झालेली, त्यामुळे याचं उत्तर येते 1 नंबर, हे बसणार नाही त्याच्यामध्ये. 1972 मध्ये झालेल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये पश्चिम घाटाची गणना जगातील कितव्या क्रमांकाचा अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून करण्यात आलेला आहे? मग कितव्या क्रमांकाचा आहे हा प्रदेश? तर हा येतो 7व्या क्रमांकाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. कुठल्या भागात? दख्खनचा पठार. दख्खनच्या पठारावरती कोणता खडक आहे? ते बेसॉल्ट खडक आहे. तर बेसॉल्ट खडकाचाच वापर या ठिकाणी केला जाणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आहे? तर सर्वात जास्त जैवविविधता पश्चिम घाटात महाराष्ट्रामध्ये. 4 थंड हवेचे ठिकाण दिलेले, 1 2 3 4. एक म्हटलं की हे तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण आहे बघा, नंदुरबार जिल्हा येतो. इथं अमरावती जिल्हा दाखवला, याचा अर्थ हे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. ठीक आहे. 3 नंबर या ठिकाणी आता खाली आता भरपूर आहे सह्याद्रीमध्ये. इथं माथेरान असू शकतं, इथं महाबळेश्वर असू शकतं. तर ह्या हिशोबाने पर्याय कुठला असेल? तोरणमाळ, चिखलदरा, तोरणमाळ, चिखलदरा, माथेरान आणि महाबळेश्वर. 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी येतोय. जोड्या लावा, शिखर आणि उंची दाखवलेली बघा. ठीक आहे. आता ज्या माहिती आपल्याला त्याच्याकडून चला. जास्त आहे तर उंचीचा साल्हेर, साल्हेरचं उंची ते 1567. ठीक आहे. सप्तशृंगी 1416, त्र्यंबकेश्वर 1304, म्हणजे उरलेले 1100 हे मांगी तुंगीची येत असते बघा. म्हणजे आता 4 3 2 1, 1 नंबरचाच उत्तर या ठिकाणी पर्याय बरोबर आहे. घाट आणि मार्ग दाखवलेले खंबाटक्की, पुणे सातारा. 3 ना सुरुवात पाहिजे, 3 ना सुरुवात, 2 पर्याय कटलेत. अंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आहे, 3 नंतर 1 पाहिजेत, हे उत्तर येत आहे. आंबोली घाट सावंतवाडी ते बेळगाव 4 लागेल, हे 4 आहे. आणि कुंभारली कराड ते चिपळूण हे 2 नंबर आहे. थंड हवेची ठिकाणं कोणती जोड्या बरोबर आहेत? ठीक आहे. ठाणे, जव्हार. आता ठाणे जर बघितलं तर आपलं जव्हार जर बघितलं सध्या पालघर जिल्ह्यात आहे, पण कदाचित हा प्रश्न अगोदरचा असल्यामुळे याचं बरोबर असू शकतं. अमरावती तोरणमाळ आहे का? नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा पाहिजे होतं, या नंदुरबार जिल्ह्यात येतं. औरंगाबाद म्हैसमाळ बरोबर आहे. कोल्हापूर आंबोली आहे का? नाही. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतं, त्यामुळं बरोबर जोड्या येते अ आणि सी, किंवा नुसतं सी असलं तरी चालतं. ई आणि सी आहे, म्हणजे याचा अर्थ हे प्रश्न आयोगाचा अगोदरचा आहे, पालघर जिल्हा तयार होण्याच्या अगोदरचा. डोंगररांगा सांगा म्हणतात, ए आणि बी दिले. इथं हरिश्चंद्राचे डोंगररांगा आणि या महादेवाच्या डोंगररांगा आहे. हरिश्चंद्र आणि महादेव, पहिलाच पर्याय बरोबर येतोय. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत? ठीक आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते 7पुडा पर्वतरांगेत आहेत, म्हणजे कोणती बरोबर नाही, म्हणजे चूक कुठलं आहे? चिखलदरा थंड हवेचे ठिकाणी 7पुडा पर्वतरांगेत आहे, बरोबर आहे. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे, चुकीचं आहे, उत्तर भागात पाहिजे होतं. बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेकडे आहे, बरोबर आहे. ए आणि सी, ए आणि सी पर्याय नाही, म्हणजे चुकीचं ओळखा सांगितलं, सॉरी, बी. ठिकाण आणि आपलं सॉरी या ठिकाणी शिखर दाखवले, समोर उंची टाकलेले. कळसुबाईची तुम्हाला माहितच आहे, 1646. 1 ना सुरुवात सगळेच पर्याय. हरिश्चंद्रगड आहे 1424. 4 इथं 2च पर्याय, 2 पर्याय कटलेत आपले. तोरणा 1404. त्याच्यानंतर येईल बघा हे 6 नंबर, याच्यानंतर 6 नंबर हाचे, म्हणजे उत्तर 3 नंबर आहे. महाबळेश्वर 1438. ठीक आहे. आणि त्यानंतर मग कुंभारलीची उंची येईल जास्त आणि फोंडा घाटची उंची कमी येईल बघा, म्हणजे ह्या हिशोबाने येईल ते. चुकीचा पर्याय ओळखा किंवा शोधा. भीमा नदीचे खोरे बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांगा यांच्या दरम्यान आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. गोदावरी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान आहे, बरोबर आहे. तापी नदीचे खोरे सातमाळा अजिंठा आणि 7पुडा पर्वतरांगे दरम्यान आहे, बरोबर आहे. कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेवाच्या डोंगर आणि 7माळा अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान आहे, हे चुकीचं येते. चुकीचा शोधा सांगितलं, डी चुकीचा येतो. ठीक आहे.
खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 5 गणी येथे सापडणारा जांभा खडक दगड हा बेसाल्टच्या रासायनिक विधारणातून तयार झाला. बरोबर आहे. रासायनिक विधारणातून म्हणजे जास्त पावसाच्यामुळे या ठिकाणी खडकाचं रूपांतर झालेले आहे. महाबळेश्वर येथे जांभा दगड आढळतो कारण तेथे 3000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. हेही बरोबर येतं. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात आढळणारा जांभा खडक दुय्यम आहे. बरोबर आहे. कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभा खडक आढळतोय आणि तो दुय्यम दर्जाचा, हेही बरोबर आहे. म्हणजे उत्तर बरोबर कुठली कुठली आहेत? सर्व विधानं बरोबर आहेत. जोड्या लावा. मग आता कोणत्या कोणत्या? गाळणा डोंगररांगा धुळे जिल्ह्यात आहे. 3 सुरुवात पाहिजे. 3 सुरुवात एकच पर्याय. दरे कसा येतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये. चिरोली येतात गडचिरोलीमध्ये. गरमसूर डोंगररांगा आहे नागपूरमध्ये. जिल्हा आणि डोंगर दिलेले औरंगाबाद, वेरूळ, नांदेड, मुदखेड, गडचिरोली, सुरजागड आणि ह्या गाळणा डोंगररांगा. हाच पर्याय उलटा करून ठेवलेला होता त्यांनी. 2 3 4 1 2 3 4 1 2 नंबरचं उत्तर येते. डोंगररांगावर काय सांगितलेले? गोदावरी व तापी नद्यांचे जलविभाजक काय? म्हणजे कोणत्या डोंगररांगेबद्दलची माहिती? गोदावरी आणि तापी नद्याचा जलविभाजक सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहे. ही डोंगररांग तुटक असून तिची सर्वसाधारण उंची, सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे सातमाळा अजिंठाचे पूर्वेस मंद उतार व पश्चिमेस तीव्र उतार आहे. बरोबर आहे. यस. आणि पूर्वेकडे उंची कमी होत जाते, हेही बरोबर. सातमाळा अजिंठा डोंगररांगेबद्दलच वैशिष्ट्य आहे ती. पश्चिम घाटासंबंधी कोणते विधान बरोबर नाही? युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित. यस. जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या जागापैकी एक. यस. पश्चिम घाटाचा भारताच्या 6 राज्यात पसार. यस. कळसुबाई शिखर हे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर. नो. पश्चिम घाटातील सर्वाधिक उंची शिखर कळसुबाई नाहीये, तर आनाईमुडी आहे. आनाईमुडीची उंची येते 2695 मीटर. याची उंची येते 1646 मीटर. ठीक आहे. हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंची शिखर आहे. पूर्ण पश्चिम घाटातलं सर्वाधिक उंची शिखर हे तामिळनाडूमध्ये येत असतं. त्यामुळे उत्तर येतं आपलं 4 नंबर. या ठिकाणी काय किल्ल्याचं नावं दिलेली आहेत बघा. आता यापैकी हा सातारा जिल्हा आहे, हे पहिलं विसरू नका. ठीक आहे. हा रायगड जिल्हा येतो असतो. रायगड जिल्ह्यामध्ये रायगडच नावाचा किल्ला येणार आहे. हा पुणे येत असतो बघा. ठीक आहे. आणि हा नाशिक येत असतो. 4 नंबरला नाशिक आहे. 4 नंबरला मग या ठिकाणी जे येत आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. 4 नंबरला काय येईल? हे बघा, हे येतं सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा या ठिकाणी हे येतं रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड किल्ला रायगडमध्ये, म्हणजे एक हे. ठीक आहे. याला 2 दिलं, हे 2 आहेत. ठीक आहे. पुणे जिल्ह्यातलं कुठलं? याच्यापैकी राजगड आहे पुणे जिल्ह्यातलं, हे 3 वरती आहे. आणि 4 नंबरला आहे मग ब्रह्मगिरी नाशिक जिल्ह्यामध्ये, हे 4ला येत असतं बघा. तर ह्या हिशोबानं पर्याय लागलेले पाहिजेत आपल्याला. ABCD दिलेत. हे रायगड आहे. रायगडला इथं किती नंबर येईल? 1 नंबर. 1 ना पर्याय 2 आहेत. हे आणि हे 2 पर्याय कटलेत. ठीक आहे. बीला प्रतापगड आहे. प्रतापगड येतं सातारा जिल्ह्यामध्ये, हे 2 नंबर येईल. बीचं 2 यायला पाहिजे. 2 इथं पण आहे आणि 2 इथं पण आहेत. ठीक आहे. ठीक आहे. सीचा पर्याय येतो ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी नाशिकमध्ये येतो, म्हणजे इकडचं 4 नंबर यायला पाहिजेत. 4 नंबर कुठले कुठले? आता इथं पण आहे, इथं नाही आहे, म्हणजे उत्तर येतं 3 नंबर. ठीक आहे. राजगड येत असतं इकडच्या 3 नंबरमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये. चला, तर या पद्धतीनं सह्याद्री पर्वतावरती अशा पद्धतीनं जवळपास 70-75 प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. तर ह्याच हिशोबाने आपण आपली तयारी ठेवली पाहिजेत. आता इथून पुढचे प्रश्न हे रिपीट व्हायला लागेल किंवा याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये तरी बदल व्हायला लागेल. तर अशा पद्धतीने हे PYQ किंवा मागं आलेले प्रश्न लक्षात घेतले पाहिजे.